लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता आजीने सिंचनाला मारलेली फ्लॉवर पॉट चुकून सिद्धूच्या डोक्याला लागलेली असते. जबरदस्त सिद्धूला मार लागल्यामुळे सिद्धू जागेवरच कोसळलेला असतो. तो बेशुद्ध होऊन खाली पडलेला असतो. रेणुका त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न करते. पुन्हा आजी आणि नीलांबरी सुद्धा त्याला आवाज देतात, पण सिद्धूला अजिबात जाग येत नाही. तो पूर्णपणे स्वतःची शुद्ध हरपून गेलेला असतो. त्यानंतर त्याला तातडीने बेडरूममध्ये उचलून नेण्यात येतं आणि डॉक्टरांना फोन केला जातो. डॉक्टर जेव्हा सिद्धूला चेक करतात तेव्हा रेणुका डॉक्टरांना म्हणते की डॉक्टर, माझ्या सिद्धूला लवकर बरं करा. माझा सिद्धू हा माझा काळजाचा तुकडा आहे. एवढ्या दिवस झालं तो माझ्यावर खूप रुसला आहे. सिद्धू बाळा, उठ ना, आई तुला बोलवत आहे. आई आता तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि तुझ्याशी खूप बोलायचं आहे. उठ लवकर. आई डॉक्टरांना म्हणते की माझ्या सिद्धूला काय झालंय, जखम खूप खोलवर तर नाही ना गेली, लवकर मला सांगा. डॉक्टर म्हणतात की हो, जखम थोडीशी खोलवर गेलेली आहे. त्यांना जबरदस्त मार लागलेला आहे, त्यामुळं त्यांना शुद्धीवर यायला प्रचंड वेळ लागेल. आणि जरी ते शुद्धीवर आले तरी त्यांना मेंदूला थोडीशी दुखापत झाल्यामुळं त्याला काही आठवेल का नाही हे सांगणं खूप मुश्किल आहे. त्यामुळे त्याने शुद्धीवर येताच घरातल्या सगळ्यांना ओळखलं तर त्याला काहीही झालेलं नाही असं समजायचं. जखम वरवरची आहे. हे ऐकून तर आजीला खूप धक्का बसतोय. आजी रेणुकाला जाब विचारते आहे की तुझ्या सिद्धूला आम्ही काही मुद्दाम मारलंय असं तुला म्हणायचं आहे का? चुकून लागलेला आहे. तो सिद्धूसुद्धा माझा काळजाचा तुकडा आहे. तो माझा सुद्धा नातू आहे. तर इथे रडत बसू नकोस, जा देवापुढे बस जा, असं म्हणून आजी त्याला रेणुकाला हकलून देते आणि स्वतः सिद्धूच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्याला लवकर उठ सिद्धू बाळा, माझ्याकडून चुकून तुला लागलेला आहे. मी हे असं करायला नको होतं असं ती म्हणत असते आणि तिथेच रडत बसलेली असते. इकडे तिघीजणी देवासमोर हात जोडून बसलेल्या असतात आणि भावना जान्हवीच्या घरून परत आलेली असते. भावना विचारते काय झालंय, पण तिला कोणीही काहीही सांगायला तयार नसतं. ती धावत पळत बेडरूममध्ये जाते आणि पाहते तर सिद्धू डोक्याला पट्टी बांधून निपचित पडलेला असतो. त्याला पाहून ती प्रचंड हादरते. सिद्धिराज, तुम्हाला काय झालंय? मला उठा आणि मला सांगा. तुम्हाला माझ्यासाठी उठावंच लागेल, असं म्हणून ती जोरजोरात रडू लागते. त्यानंतर ती म्हणते की मी तुम्हाला एकट्याला सोडायलाच नको होतं, हे माझं चुकलेलं आहे. उठा ना प्लीज सिद्धिराज, असं म्हणून भावना जोरजोरात रडते. त्यानंतर इकडे जयंत जान्हवीला पुन्हा उंदरांची बास्केट आणून घाबरवत असतो. तो तिला विचारतो की तू भावनाताईला या पिंजऱ्याबद्दल किंवा या छबूबद्दल किंवा माझ्याबद्दल काही बोललीस का? जान्हवी घाबरते आणि म्हणते की नाही जयंत, मी कोणाबद्दल काहीही बोललेली नाही आहे. त्यानंतर जयंत म्हणतो की तुला खरंच वाटतं या बास्केटमध्ये छबू असेल? त्यानंतर जान्हवीला तो म्हणतो की तू स्वतःच उघड आणि छबूला आहे का ते पहा. जान्हवीचं काही ते बास्केट उघडण्याचं धाडस होत नाही. मग जान्हवी त्याला रिक्वेस्ट करते की प्लीज या छबूला तू बाहेर सोडून या. जयंत जेव्हा छबूला बाहेर सोडायला जातो तेव्हा त्याच्यामध्ये काहीही नसतं, एक खोटा व्हाईट रुमाल असतो. म्हणजे जयंतने हे सगळं जान्हवीला घाबरवण्यासाठीच केलेला एक ड्रामा असतो. इकडे आता सिंचना लक्ष्मी निवासमध्ये पोचलेली आहे आणि तिने जी अट घातलेली आहे ती खूप खतरनाक आहे. तिने आता मला या घरामध्ये एकत्र राहायचं नाही तर माझा आणि हरीशचा संसार वेगळा थाटायचा आहे असं सांगितलेलं आहे. काय आता हरीश आणि सिंचना सुद्धा हे घर सोडून जाणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल. इकडे आता जान्हवी जयंतबद्दल खूप धक्कादायक निर्णय घेणार आहे. ती आता जयंतला न सांगता डॉक्टरांचा सल्ला घेऊन जयंतला बरं करण्याचा प्रयत्न करणार आहे.